Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic 2.6 World Heritage. World Heritage म्हणजेच वारशांचे विश्व. There are some ancient buildings and structures or even forests, lakes, mountains and cities which have historical cultures and natural significance. Hence they have to be preserved. They are called World Heritage Sites and are administered by UNESCO. This lesson gives information about the history of World Heritage Site, the World Heritage Committee, the different types of World Heritage Sites, how a site comes a World Heritage, and the World Heritage Sites that are in danger. हे बघा, अशी काही जुनी प्राचीन बांधकामे, जंगले, तळी, शहरे असतात ज्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व असते. त्यांना जागतिक वारसा स्थान असे म्हणतात. अशा वस्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. हे काम युनेस्को करते. या पाठामध्ये जागतिक वारसा स्थानाचा इतिहास, समिती, वेगवेगळ्या प्रकारची जागतिक वारसा स्थाने, त्यांची निवड, देखभाल व धोक्यात आलेली स्थाने यांची माहिती दिलेली आहे. दिस इज द वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच किंवा वारशाचे विश्व. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization means UNESCO to have significant cultural or natural importance of humanity. जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साइट्स हे मानव जातीच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, युनिसेफ अँड द कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को द्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमांतर्गत म्हणजेच इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे वर्ल्ड हेरिटेज कमिटीतर्फे त्याची देखरेख सुद्धा केली जाते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली दे व्हेरी इन टाइप्स and includes forests, lakes, mountains, buildings and cities. सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होत असल्या कारणाने त्यांच्या प्रकारात विविधता आढळून येते. म्हणून यात अरण्ये, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचाही समावेश होतो. World Heritage Sites can also be a combination of both cultural and natural areas. जागतिक वारसा स्थळामध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्हीही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. फॉर एक्झाम्पल माउंट हॉंगशन in China is a site with the significance of the human culture because it played a role in historical Chinese art and literatures. उदाहरणार्थ चीनमधील माउंट हॉंगशन हे ठिकाण सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती. आणि and the mountain is also significant because of its physical लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स आणि भौगोलिक स्थलसौंदर्याच्या दृष्टीनेही हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स बघा, जागतिक वारसा स्थळाचा इतिहास. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century,
momentums for its actual creation was not until the 1950s. म्हणजे बघा, जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळाचे संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती. In 1954, Egypt started plans to build the Ashwa Heights Dam to collect and control water from the Nile River. 1954 मध्ये इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी ॲस्वन हाय धरण बांधण्याची योजना आखली. The initial plan for the dam's construction would have flooded the valley contains the the Simbel temples and score of ancient Egypt's artifacts. म्हणजे बघा, धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे आबू सिंबल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. टू प्रोटेक्ट द टेम्पल अँड द आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्च अँड international champion in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher grounds. ही मंदिरे व कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिम $80 million or $40 million, of which came from 50 different countries. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे $80 मिलियन अमेरिकी डॉलर इतका झाला. त्यातले $40 मिलियन 50 वेगवेगळ्या देशाकडून जमा झाले. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन माउंटन्स अँड द साइट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट conventions to create an international organization responsible for protecting cultural heritage. या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद यांनी सांस्कृतिक वारसा स्थळाचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. देन shortly thereafter in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historical culture site but to also protect the world's significant natural and scenic sites. त्यानंतर लवकरच म्हणजे 1965 मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळाबरोबर जगातील महत्त्वाचे व नैसर्गिक स्थळाचेही संरक्षण करण्यात येईल अशी फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. अखेर 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाने तत्सम उद्दिष्टे तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडन मधील स्टॉकहोम येथील मानवीय पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती सादर केली. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ these goals, the conventions concerning the protection for the world cultures and the natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. या उद्दिष्टाचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. तेन बघा पुढे The World Heritage Committee, जागतिक वारसा समिती. Today, the World Heritage Committee is a main group responsible for establishing which site
will be listed as a UNESCO World Heritage Site. आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties and are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदे मंडळाने म्हणजे सभेने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusions on the World Heritage List. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन म्हणजेच नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट. जागतिक वारसा स्थळ कसे ठरते? There are 5 steps in becoming a World Heritage Site, the first of which is for the country or state party to take an inventory of its significant culture and natural sites. जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. प्रथम टप्पा म्हणजे एखाद्या दिशेने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे. This is called the tentative list and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. याला प्रायोगिक म्हणजे तात्पुरती यादी म्हणतात. ही यादी अतिशय महत्त्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये त्याचा विचार केला जात नाही. नेक्स्ट, countries are then able to selected sites from their tentative list to be included on the nomination file. मध्ये त्यानंतरचा समावेश त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो. The third step is a review of the nominations filed by 2 advisory bodies consisting of the International Council on the Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलीचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात. The World Heritage Committee meet once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषापैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. If the site meets this criteria, it can then be increased or inscribed on the World Heritage List. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it site, but it also becomes
considered within the international committee. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचीही महत्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जाते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळाचे प्रकार. ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स that are located in 148 countries map. 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशामध्ये म्हणजे नकाशावरती जे आहेत देश त्यापैकी 148 देशामध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. 689 of these sites are culture and includes places like the Sydney Opera House in Australia and the historic center of Vienna in Australia. त्यातील 689 स्थळे सांस्कृतिक आहेत. त्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियातील हिस्टॉरिकल सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया म्हणजेच ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियातील व्हिएना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो. 176 are natural and the feature such location as the US is Yellowstones and the Garden Canyon National Park. 176 ठिकाणी नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. 25 of the World Heritage Sites are considered mixed. जागतिक वारसा स्थळापैकी 25 ठिकाणी संमिश्र आहेत. That is means natural and cultural Perus. माचू पिचू is one of these. बघा पेरूचे माचू पिचू हे त्यापैकी एक आहे. इटली has the highest number of World Heritage Sites with 44. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. Then India has 36, 28 cultural, 7 natural and 1 mixed World Heritage Sites. भारतात 36, 28 सांस्कृतिक त्यापैकी 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र स्थळे आहेत. The World Heritage Committee has divided the world countries into 5 geographic zones which includes 1 Africa, 2nd Arab state, 3rd Asia Pacific includes Australia and Oceania, 4 Europe and North America and 5th Latin America and the Caribbean. जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केली आहे. ती अशी की पहिला आफ्रिका, दुसरा अरब राष्ट्रे, तिसरा आशिया पॅसिफिक म्हणजे ऑस्ट्रेलिया व ओशियानिया सहित आहेत बघा. अँड 4th आहे युरोप व उत्तर अमेरिका आणि 5वा आहे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन. देन वर्ल्ड हेरिटेज साइट इन डेंजर. धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. Like many natural and historical cultural sites around the world, many World Heritage Sites are in danger of being destroyed or lost due to war, poachings, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanizations, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and the acid rain. जगभरातील कित्येक नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानाप्रमाणे अनेक जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झाला आहे. युद्धे, अतिक्रमणे किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा अफाट शहरीकरण, पर्यटकांचे प्रचंड लोंढे आणि हवेचे प्रदूषण, आम्ल वर्षा यासारखे पर्यावरणीय घटक यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. World Heritage Sites that are in danger are inscribed on the separate list of World Heritage Sites in danger
which always the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. अशा संकटात असलेल्या जागतिक वारसा स्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदवले जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. त्याशिवाय त्या स्थळांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. If, however, a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणामुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहे ती वैशिष्ट्ये नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती हे नाव यादीतून वगळू शकते. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org, means whc.unesco.org. जागतिक वारसा स्थळाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या whc.unesco.org या संकेतस्थळाला भेट द्या.